ज्यांना कुणाला भेंडी आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने एकदा भेंडी बनवून बघा. एकदम कमी साहित्यात, खायलाही चवदार आणि बनवायलाही सोपी. सगळ्यात आधी आपण भेंडी स्वच्छ धुवून घेऊन तिला अशी चिरून घेणार आहोत. भेंडी आपल्याला जास्त बारीकही नाही चिरायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची. भेंडी चिरून झाली की आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालं की त्या तेलामध्ये आपल्याला चिरलेली भेंडी टाकून परतून घ्यायची आहे. भेंडी आपल्याला चिकटपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. भेंडी आपल्याला अशी सतत हलवत राहायची आहे, म्हणजे त्याचा चिकटपणा पण कमी होईल आणि ती खाली पण लागणार नाही. पाच ते 7 मिनिट लागतात भेंडीचा चिकटपणा कमी व्हायला. भेंडीचा चिकटपणा लवकर कमी होण्यासाठी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा. त्यामुळे भेंडी लवकर परतली जाते आणि चिकटपणासुद्धा लवकरच कमी होतो. भेंडी चिकट असल्यामुळे जास्त कोणाला आवडत नाही, पण ती आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे तिला खाणं गरजेचंच आहे. त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीने मसालेदार भेंडी तुम्ही बनवून खाऊ शकता. भेंडी आता आपली फ्राय करून झालेली आहे, तर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे तेलामध्ये छान असं फुटू द्यायचं आहे. जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. तुमची भेंडी जर जास्त असेल, तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर टोमॅटो सुद्धा जास्त घ्या. टोमॅटोचे पाणी आटेपर्यंत आपल्याला टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचं पाणी आटलं गेलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळदीनंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथं मी फक्त घरगुती मसालाच घेतलेला आहे. तुम्ही दुसरा कोणता मसालाही घेऊ शकता, पण कमी मसाल्यांमध्येच भाजी छान लागते म्हणून मी फक्त घरगुती मसालाच वापरते. नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान मिक्स झाला की त्यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे आणि भेंडी पुन्हा परतून घ्यायची आहे. टोमॅटोचा पूर्ण मसाला भेंडीला लागला पाहिजे. पाच ते 10 मिनिट आपल्याला भेंडी अशीच परतायची आहे, म्हणजे ती आपोआप शिजली जाईल, कचकच लागणार नाही आणि तिला वाफ द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने भेंडी मसाला बनवून बघा. तयार झालेली आहे आपली मसाला भेंडी. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.